परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञानेश्वर भगवान की ठेवायचं का तुम्हाला इथं? ठेवा मग. लय चिंतन सवय्या छंद। माटी को कारज घट जैसे माटी ताके बाहरी माही जलते फेन तरंग बुदबुदा उपजत जलते जुदे सुनाही ऐसे जो जाको है कारज कारण रूप पिछा नहु ताही कारण ईस सकल को सोमय लय चिंतन जानहु विधी याही। आता उदाहरण दिलं, जसं मातीचा घट आहे आणि घट मातीतच लीन होतो, तसं लाट पाण्यावरची पाण्यात स्थिर होते. हे जसं लय कारणामध्ये कार्याचा लय असतो. आता कारणामध्ये कार्याचा लय म्हणजे काय? माती घटाचं कारण आहे आणि ते घट मातीचं लीन होतं. चिंतन सांगायचं, पण तिथे जसं लिहिलं तसं सांगतो. आणि पाण्याला लाटेला कारण पाणी, लाटे पाण्यावर जिरते. तसं हे देहादिक जगत, हे देहादिक जगत विचाराच्या दृष्टीनं देहादिक जगत नाही, तुझी कल्पनाच आहे. अलंकाराची कल्पना आहे का अलंकार आहे? कल्पना पाहता क्षणची सोन आहे. तसं ही तुम्हाला दिसते तुमचं स्वरूप आहे, पण बुद्धी नाही त्यात. हे विश्व जावे मग माती घेऊ तसं नाही, अगं शकतेच नाही. अलंकार बाजूला सारायचं का सोनं? मग सोनंच अलंकार आणि अलंकार सोनं म्हणलं तर काय बिघडत तुमचं? आणि ज्या काली सोनं अलंकार आहे त्या काली सोनं आपल्या कसेला मुकलं नाही. तसं ज्या काली तुम्हाला ध्येय होतं त्या काली तुमच्या कसाला तो मुकला नाही, पण अक्कल नाही. वरून जेव्हा अक्कलवर का प्रपंचीची अक्कल परमार्थात नसते. म्हणून कार्याचं कारणात लीन होत असतं. घट मातीतच लीन होईल, पाणी लाट पाण्यातच लीन होईल, तसं वृत्ती स्वरूपातच लीन होईल. कारण स्वरूपाचाच परिणाम होतो एक. आणि केवळ वेदांताच्या दृष्टीनं अज्ञान निवृत्त होणं हीच लय आहे. कारण वृत्तीचं कारण कोण आहे? अज्ञान. आणि ते अज्ञान नसल्याला वृत्ती राहील कुठं? पण असो इथल्या नियमाने बघू काय चिंता नाही ते. टीका जैसे माटी के कारज के बाहर भीतरी माटी है, याते माटी का सर्व कार्य माटी स्वरूप ही है. घटाच्या आत बाहेर काय आहे? माती. आणि तसे सगळं कोण आहे? हरीच्या दासा आत हरी बाहेर हरी.
हरीने घर कोण दिले? थोडा विचार करू. विचार असा, आस्ती भाती प्रिय आणि सत्य जाणून यात काय फरक आहे? हे आस्ती म्हणजे आहे म्हणता ना, मग आहे पदार्थ का आहे 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 पदार्थ नाही, ते आहे जरा. आणि ते आहे तेच भाती भाती प्रत्यय येतो ना, आणि तेच प्रिय, मग तेच आनंद आहे ना. मग असे भाती प्रिय ऐसे त्यांनी कधी जाणून एका जणाने हरी बोला. अस्थि म्हणजे आहे जाणं. आता याच्यामध्ये आहे का नाही? आता याच्या पुढे आहेलाच आकार आला, मग तुम्ही आकारालाच म्हणता, अलंकारच समजता, सोडणं समजत नाही. तसं हे आकार तुम्ही समजा. अरे आकार नाही, अधिष्ठान आहे. म्हणून मावलं एरवी विकतोच आहे, परी काय केली बुद्धी तेच नाही. एरवी आहे ते तुमचं स्वरूप, पण बुद्धी नाही त्या योग्यतेची. म्हणून हे सगळं तोच. फक्त तुझं मन आकार काढून टाक. अनंत रूपे अनंत विषय. हे झालं भक्तीचं देश. अभ्यासाचं देश. तुका म्हणे जे जे भेटेल ते होते नाही. ज्या ज्या ठिकाणी म्हणून जायचं तिथे तिथे पाहिजे. हे सगळे प्रमाण आहेत. पण वृत्ती ही विचाराने अशी भाती क्रियाला बघा, आकाराला बघू नका. आकार नाही झालं, ज्या क्षणी पाहता त्या क्षणी तुम्ही चैतन्यच आहेत. तुम्ही आहे म्हणून वस्तू पाहता का नाही म्हणून? मग आहे तुम्ही आहेत का आकार तुम्ही आहेत? आहे ही कळलं नाही म्हणून ते आहेच आकाराने वाटायला लागलं. आहे कळलं म्हणून आहेच आकाराने वाटायला लागलं, आणि तुम्ही आकारच धरला. आणि आकार लय कुठे होईल? आहे म्हणजे. चला, आणि हे विचाराचा विषय आहे रे. साधूंच्या घरचा विचार आहे, लौकिक विचार नाही, शास्त्रीय विचार नाही, पंडित विचार नाही. याला एकच गुरुजींनी दर्शन द्यावं. पतिवर्तक कोणत्या रंगाचे, कोणत्या जातीचे नाही का? कोणत्या जातीचे, कोणत्या रंगाचे आहे ना? तसं आहेला रूप नाही, रंग नाही, क्रिया नाही, आणि नाही असं नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तो चिरगुरा. त्याला रंग नाही, रूप नाही, क्रिया नाही. काय म्हणते ते? जांभळ्या रंगाचा आहे, कोणी म्हणतं पांढऱ्या रंगाचा आहे, कोणी म्हणतं काळ्या रंगाचा आहे. अरे रंग हे नाही ते. हे जे योगाभ्यासाचे काही ते रंगाला म्हणते ते. तसं नाही ते. म्हणून ते का सांगायचं? कारण जसं आहे तसं कार्य असतं, आणि ते कार्य कारणातच लीन होत असतं. जरा अलीकडे येऊ का? हे पंचमहाभूतच आहे ना, त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व आहे का नाही? जळलं पृथ्वी तत्व पृथ्वीत मिसळतं. आणि ज्यावेळेस घाम होतो शेवटला, त्यावेळेस जलतत्व निघून जातं. ते जलतत्व त्याच्यात निघतं. आता ज्याने फाश्या घेतल्या, उड्या टाकते, मूर्खपणा आहे. तो विषय नाही मला सांगायचा. ज्यावेळेस शेवटचा घाम होतो त्यावेळेस ते जलतत्व निघून जातं, आणि जलतत्व निघून गेल्यानंतर शेवटचा ताप येतो. इतका ताप येतो ते अग्नितत्व निघून जातं, आणि अग्नितत्व निघून गेल्यानंतर हात पाय असे होते, तसे होते, ते वायुतत्व असतं. हे वायुतत्व. आणि हे सगळं आता तितकं करून दाखवावंच लागतं ना, त्याला वेळातच नाही. हे आकाश तत्व आहे, हे वायू तत्व आहे.
आणि ही वायू तत्व झालं मग शरीर चारी तत्व निघून गेलं शरीर नुसतं आकाश राहतं आणि आकाशामध्ये क्रिया नाही. मग हे पंचमहाभूत आपापल्या तत्वाशी लीन झाले की नाही. मग मेलं कोण? मेलं कोण? कोणाकडचं रडतं? पाण्याची लाट पाण्याचं बिल सवड रडायचं काय कारण नाही. हे एक चिंतनाची रीत दाखवली. आता हिथं कसं लिहिले ते बघू आपण. फयनाधिक जल याच्यावर गुरुजीने आम्हाला क्रियालय करून दाखवत. मूळ देशाला क्रिया दाखवायचं करून त्यातली एक दाखवली की क्रिया अशी क्रिया होते नाही. मध्ये एक राहिले मधलं एक वर राहिलं. ज्यावेळेस शरीर सुटतं त्यावेळेस 5 प्राण 4 प्राण एकत्र होतात आणि एक प्राण चलतो. म्हणजे श्वासोश्वास चालणारे हा एक प्राण आहे आणि 4 प्राण आहेत. ते प्राण एकत्र होतात आणि वरचा प्राण खालच्या 4 प्राणात जातो. 4 प्राण वरच्या प्राणात धक्के देतात आणि अशा ह्याच्यामध्ये प्राणाची क्रिया व्हायला लागली त्यावेळेस ह्या शरीरामध्ये धुकं होतं. धुकं म्हणजे धुराटी होते आणि त्या धुराटी झाल्यानंतर मन घाबरतं आणि ती घाबरल्यानंतर वेगळं असलं होतं डोळ्यातून पाणी. आणि ते म्हणत नाही मी तुझ्या पोराला सांभाळून मागे तुझं तुला पोर सांभाळलं तर तुझे जर का सांभाळतोस महामूर्त कुठलं. पण इतके शहाणे ते मेल्यावर रडतं ह्यांचा शहाणपणा पुन्हा नाही. आणि पुन्हा म्हणते नाही बोलावं लागतं तसं इतकं अवलाद घ्यायचं जीवाचं. अरे बापट ठेके मला समज काय वाटतं रे तुम्हाला याचं काय कारण नाही कळलं. आता ही पंचचे जॉब आपल्यात मिसळले की नाही. स्थूल चिंतनावर का खरं चिंतन नाहीच. पण स्थूल सुरता उदार झाला मग ते कुठे दाखवतं. आईनं जर मुलगा नाही जेवला पोरगं जेवलं नाही तसं एखादा साधक हे गुरुजींनीच आम्हाला करावं. काय मी 8 दिवस वेळ जातो अनुभव सांगतो. योग अभ्यासाचे चिंतन सांगतो ना सुखाचा विचार सांगा गुरुजीने सांगताना कळत पण काही कळत नसतं. 8 दिवस ग्रंथ बघ चंद्रभागेला एवढे घास कायच करा. आणि गुरुजीला एकांतांची आठवतं तिचं माणसं पण येऊ ते आता लिंबत झाड एक हे होता पार आणि ते एकटीच बसलेली आणि मी आपलं चंद्रभागेन फिरून आलो. पण डोक्यात चक्क तीच काय सांग सुरेश काय वेगळं होतं. नुसतं त्यानं पाहिल्यावर तर आठाने शंक गेली व्हावी नुसतं पाहिल्याबरोबर जया तीन संगी भ्रांताशी ब्रह्मभाव नुसतं गुरुजीला पाहिल्यावर आठाने शंका गेली. आणि मग गेलो वस्तूची बोलतो बरं का मोठी पडलं. मग पाय चोपीत राहिलो. पाय खाली सोडले होते आणि पाय चोपीत राहिलो. पण संशय कुठे गप बसतो आणि संशयाने गोर आणि नाही पाप थोर. माऊली म्हणतं संशयासारखं मोठं पाप दुसरं नसतं. संशयाने गोर आणि नाही पाप थोर. संशय नसला पाहिजे पण आनंदी करायला संशय येतच. काही शास्त्रीय संस्कार काही अशास्त्रीय संशय काही शास्त्रीय संशय असो विषय बाजूला ठेवतो. मला गुरुजी तुम्ही योग अभ्यास सांगता सुखच ठेवा पण सुखामध्ये काय मला काहीच कळत. सुखाचं उत्थान नाही आणि खरंच नाही. सुखामध्ये उत्थानच नाही आणि उत्थानाचे सुख नाही. उत्थानाचे सुख नाही. हो सुखाचं उत्थान नाही. तुपात कोणता विकार आहे. लोण्याचा विकार आहे दह्याचा विकार आहे दुधाचा विकार आहे. पण ह्याच्यावर तूप असून तुपात विकार नाही. दुधातला तुपाचा अनुभव सांगतो मी कुठं नाही दूधच केलं मी चहा प्यायची तुम्हाला काय नव्हतं दुधाचं
दुधात तूप कसं असतं आणि दह्यात तूप कसं असतं, लोण्यात तूप कसं आहे आणि तूप होतं. तुम्ही तूप झालं तूप म्हणता, नाही सगळं तूप आहे मन थोडी घेऊन येतात. असो त्याचा विचार पुढे सांग. म्हणून हे कारणात लीन होत असतं. मग आता हे ब्रह्मापासून तुमचं आहे आणि तुम्ही ब्रह्मरूपच आहेत म्हणून लीन होतात. तुम्ही सगळे ब्रह्म आहेत, तुम्ही सगळे आत्मा आहेत, तुम्ही सगळे साक्षी आहेत, तुम्ही सगळे निर्गुण निराकार सुख स्वरूप आहात तुम्ही. आणि त्याच्यावर तुमचं स्वरूप आहे जगतात. पण अभ्यास केल्यावर स्वतःच्या ठिकाणी सतत राहून जातं, चिदत ठिकाणी चिदत जिथं त्याचे लीन होते. आणि ते लीन बी म्हणजे वृत्तीचा अभ्यासाचा भाव लीन होतो. स्वरूपात लीन बी नाही, थंड नाही, तिथं लीन नाही थंड नाही. म्हणून माऊली म्हणते भूमी आतून स्वयंभ काय घडी गाडगे तुम्ही त्याचे कोंभ ते कुलार मतीचे गर्भ उमटले की जमिनीपासून काय घडी गाडगेचे असे कोंब निर्माण झाले की झाडं, पण ते कुलार मतीचे गर्भ बुद्धी कुंभाराची आकाराची बुद्धी होती. मग बुद्धीच्या आकाराची माती कशी माती नाही, त्या कुंभाराचा बुद्धीचा आकार आहे की घट आहे का नाही. मग त्या आकार दिला त्याचा काय मातीला आकार आहे, त्याला तुम्ही आकार दिला. मग तुम्हाला आकार आहे का नाही. मग मनाने आकार मानला का नाही. पण मनाने आकार मानला तर तुम्ही निराकारच आहे. मानलं तरी नाही. मनाने जरी आकार मानला तर त्या आकाराला तुम्ही ओळखतच की नाही, आणि ओळखणारा आकार नाही. मग आता किती जवळ आलं. आणि मनालाही आकार नाही. मनाला कोणता आकार आहे, कोणत्या रंगाचं मन. मन नाही का रंग नाही. ते मन कोण आहे. तर आता लय चिंतन ग्रंथात कसं सांगतं ते आपण ऐकू. चला, कारण स्थूल सुरत त्याला लय सांगावं लागतं. स्थूल सुरत त्याला लय सांगतात मध्ये ते कोणतं सुरत असेल याचं अंतकरण शुद्ध झालं, ज्यांच्या अंतकरणामध्ये विक्षेप नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये मन नाही. मन या शब्दाचा प्रपंचिक विचार, प्रपंचिक विचार हेच मन आहे. ज्याच्यात दुःख आहे ते कोणते विचार, ज्याच्यात दुःख आहे त्याचे कोणते विचार, मन. आणि हे कर्म उपासून जातात. आणि ज्याचे जर थोडंसं काही कच्चेपणा राहिलं त्याच्याकरता लय चिंतन नसतं. आता कसं लिहिलं ते ऐकू आपण. फैन आदिक जल के कार्य जलरूप है, झालं हे झालं. त्याला ऐसे जो जाका कार्य है सो ता कारण स्वरूप से भिन्न नहीं, किंतु कार्य कारण स्वरूप ही है. म्हणून कार्यकारणाचा विचार करा. आता गुरुने हिचा विचार सांगा. कारणाचा विचार कळायला पाहिजे. कार्याचा विचार कळत नाही, कळतं. तुम्ही कार्याचा विचार करता, कारणाचा विचार नाही करत. जरा थोडं विचार थोडं घेतो. दुःखाचं कारण काय ऐकलेलं सांगतात. दुःखाचं कारण काय, आज्ञा. मग अज्ञान जोपर्यंत आहे, स्वरूपाची अनओळख जोपर्यंत, तो पण दुःख भोगावं लागेल. स्वरूपाची अनओळख आहे तो पण जन्म मृत्यू मारणे. स्वर्गाला गेला तर तिथे जन्म येतो खाली, नरकाला गेला तरी जन्म आहे, आणि स्वर्गाला गेला तरी जन्म आहे. का जन्माचं बीज आहे ना. मग दुःखाचं कारण काय आहे, अज्ञान. स्वरूपाची अनओळख आहे तो पण ते दुःखित असते. अरे देवाला बोलणारी कच्चे पडली. चला नको तिकडे मी चिंतन जाईल, इतर तसा विषय होईल.
स्वरूपाची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत तुमचं दुःख टळत नाही, हे लक्षात ठेवा. स्वरूपाची गुरूंच्या दर्शन सांगू का? गुरूंच्या दर्शन त्याचा अर्थ विपरीत करू नका, पण कळण्याकरता गुरूंनी व्यावहारिक दर्शन द्यायचं. बाईने घर खाटकाचं निघ का राजाचं, आमच्या गुरुचं बोललं. खाटकाचं घर निघाल तर हाडच, तसं तुम्ही खाटकाचं घर निघालात. देवबुद्धी खाटकाचं घर नाही ते काय, ह्या ध्यात हाड मांस कातडच नाही, आणि त्याला मी म्हणून घर निघालंच तर नाही. मग आत्मस्वरूपाकडे जा ना, मग त्याला सुख आमचं नाही पार आनंद हे होती. म्हणून बुद्धीचे वैभव, खरं बुद्धीचे वैभव काय? स्वरूपानंद भोग. आणि हाड कातड्याला तुम्ही म्हणून बसा, मग खाटकाचं घर, खाटकाच्या घर हाड आणि कातडच असतं. म्हणून देह बुद्धीच्या नरम थोर चिंतेचा अडगरा, जे बुद्धीमध्ये ते थोर चिंतेच्या दऱ्यात पडले. म्हणून विचार साधक अवस्थेमध्ये, मध्यम साधक अवस्थेला लय चिंतन सांगायचं. लय चिंतन म्हणजे एकत्व एकत्व पाणी लाट पाणी रूप आहे, घट माती रूप आहे, तसं तो ब्रह्मरूप आहे. तो ब्रह्म, कारण त्या ब्रह्मची त्या अंतकरण रूपी मध्ये छाया पडली ना. अंतकरण रूपी एक दर्पण आहे, एक शुद्ध सत्वगुण आहे, आणि त्या शुद्ध सत्वगुणामध्ये आदिशान खोटोसा चैतन्यच प्रतिम पडले. गंमत आहे. आरशामध्ये तोंड तुमचंच असतं की दुसरंच असतं तुमचं, पण आरशातलं तोंड तुम्हाला ते उलट दाखवतं. त्या आरशात उपाधीचं इतकी महिमा आहे, तुम्हाला उलट दाखवतं. ते तुमचं तोंड असं पूर्व, आरशात दाखवतं पश्चिमेला. आरसा आहे पूर्वेला, तुमचं तोंड आहे पूर्वेला, आणि आरसा काय दाखवतो? उलट. मग तसंच कपडे सुद्धा उलटे दाखवतात. मग साधा आरसा जर तुम्हाला कळू देत नाही तर आज्ञान का कळायचं? आज्ञान आरसा जर उलट करून दाखवतोय, आज्ञान काय करून देत आहे? कारण आज्ञान ज्ञान वाटायला लागलं ना. अज्ञान ज्ञान वाटायला लागलं. तुम्हाला आज्ञान का म्हणायचं? तुम्ही अव्यवहार असं व्यवहार वाटतो म्हणून आज्ञान. माझ्या गुरुच्या होतात तुम्ही अव्यवहार आहेत, तुम्हाला जन्म मरण नाही, तुम्हाला सुख दुःख नाही, तुम्ही काळे गोरे नाही, तुम्हाला वर्णाश्रम नाही, असे तुम्ही. आणि हे सगळं अंगावर आलं तुमच्या एक नावात. तुम्ही स्त्री पुरुष नाही, तुम्ही शहाणे विडे नाहीत, तुम्ही पापी पुण्यवान नाहीत, असे तुम्ही. इतकं सांगायचं का? इतकं सांगितलं ह्याला कळत नाही म्हणून सांगायचं. प्रत्येकाला वाटतं की मी स्त्री, आणि प्रत्येकाला वाटतं की नाही मी पुरुष आहे. आणि तिने आज्ञाने कुठं आम्ही ठेवायचं? तुम्ही पुरुष नाही, स्त्री नाही, तर न पुरुषक नाही, तुम्ही ब्रह्म आहे. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. पण मूर्ख नाही, वर्म संत चरण. मूर्ख म्हणजे स्वतः आजोळक आज्ञा येतो, संत चरण म्हणजे ब्रह्मस्वरूप नाही. म्हणजे ब्रह्मस्वरूप कळलं तरच परमार्थाला खोल आहे. वाटचाल करा, देव बोलणं सोपं नाही, पण तेवढ्याच भागत नाही. देव बोलणं सोपं पण तेवढ्याच भागत नाही. काही मजा नाही भागत. सगुणी भक्ता निर्गुणी. हो, सगुणाची भक्ती करावी लागते, गुरुजी म्हणावं, आणि निर्गुणाची तो सांगूच पाहतो. तुमच्या गुरुची तुम्ही पूजा करता काय वाटतं बरं? तुमच्या गुरुची पूजा करता तुम्हाला काय होतं? पूजा करता का काय होतं तुम्हाला?
गुरु आणि ते ब्रह्म आहेत असे भाव. चुकलं. काय होतं? श्री गुरु सेवा करत. चुकलं. काय होतं? गुरुची सेवा करताना काय होतं? आनंद होतो. आता भागले. आता भागले है ना. गुरुची सेवेचा आनंद होतो कसा? मग आनंदाचा रंग कसा रे? आनंदाचं रूप कसं रे? ते आनंद किती लांब रे? तो आनंद तुझ्यापासून किती लांब आहे? चुकलं होतं नाही तुमचं. तो चुकला होता नाही. त्याच्याकडे चाललं होतं पण ते तुम्ही चुकलं म्हणून मी कसा तुला ठेव असं होतं ना. असं पण तसं नसतं. एक चुकलं तुम्ही चुकतं असं नसतं. नाही मला ते कळून सांगता आधी. देवाच्या पूजा करता आनंद होतो. श्री गुरुची पूजा करता आनंद. आनंद हे निर्गुण आहे. एक उदाहरण सांगतो. नाथाकडे ग्रस्त आला आणि नाथ म्हणजे मला माझा उद्धार करा. बरं आहे. मला त्याच्या मनात काय येतं? आण म्हणजे मनात खूप मधून सांगा गुरुजी. आहे पंचदशीचे भागवत होतं. तुम्ही भागवत असता पण कसं असतं पण नसतं. मी एकदाच भागवत वाचलं पुन्हा नाही वाचलं. आणि माझ्या मनात म्हैसच येते. येऊ दे म्हणजे आण पूर्ण म्हैस. साधूंची अटकल फार वेगळी असते बरं का. साधूंची अटकल साधू व्हावं लागतो. आण मला म्हैस. सगळ्या म्हणजे सगळ्या आले सगळे. हो म्हणजे श्रींज कान हे सगळं ठीक आहे. आता असं कर म्हणजे काय करू? त्या म्हशीचे शिंग काढ बाजूला. कारण सगळं मनाचं काढ पाहिलं ना. त्याला कुठं होते शिंग आणि कुठे काय काढायचं पण एक भावना. मला ह्याच्यातून शेवट सांगितलं ना आपण. त्या म्हशीला विष्णूचं रूप आणलं. ते सगळं काढलं. भगवंताचे दोन पाय, भगवंताचा सावळा वर्ण, भगवंताचा चतुर्भुज. आता मी एक सारी वर्ष वेळ होईल आणि सगळं झालं. आणि भगवंताच्या डोक्यावर मुकुट ठेवला. नवरत्न जरी सोन्याचा. किरीट कुंडल घातले. वैजंती माळा घातली. शिरवस्त्राला तर लावलं. ऋषीचं पाय हल्ल्याला चिन्ह कौस्तुभ होता. आणि शंख चक्र गदा पडलं. आलं का लक्षात? म्हणजे हो सगळं आलं. थांब म्हणलं. त्यांच्या चेहऱ्याकडे बघू म्हणजे भगवंताच्या चेहऱ्याकडे बघू. तर भगवंत चेहरा हसरत असतो का ती जीव आहे काय? आणि म्हणजे भगवंत हसला. हसरा म्हणजे काय रे? म्हणजे आनंद. ते का थांबल तुझ्या सगळी बसता संपलं तो विषय. कारण आनंदाचा व्यवहार नाही ना. मग सगळ्यांचा आनंद जाता का नाही? मग लय झालं का नाही? आनंदाचाच आनंद मिळाला का नाही? सगळं कुठे राहिलं? आनंदात वरती गेलं आकाश कुठे राहिलाय? म्हणून एक साधन पक्क व्हावं. इतकं व्हावं की तिन्ही अवस्थेत विसरू नये. खरंच आवडीचा विषय विसरत नाही त्याची खूण आहे. ज्याची आवड स्वरूपाविषयी शक्यच नाही विसरणं. चला म्हणून तर तुम्हाला मुक्काम करा म्हणलं. चला. सकल प्रपंच का मूल कारण ईश्वर हे. सगळ्या प्रपंचाचं मूळ कारण कोण आहे? ईश्वर. कशाला म्हणतात? ईश्वर कशाला म्हणायचं? सर्वज्ञ सर्वशक्तिमान. अरे मायाविषयी इतकं त्याचा धर्म कसा सांगतोस? मायामधली चैतन्य पडलेली प्रतिबिंब तो ईश्वर. चरण सांगू. कल्पना विद्या माया उपाधी किती गोड आहे. आणि मायामध्ये शुद्ध सत्य गुण उपाधी.
आणि कल्पना म्हणजे तमगुणाची उपाधी, तमगुणाची उपाधी म्हणजे जीव, आणि सतगुणाची उपाधी म्हणून ईश्वर, आणि तो ईश्वर. हा याते सर्व कार्य प्रपंच ईश्वर स्वरूप से भिन्न नाही. म्हणून हरिवंशी पुराण, हरिनामची कीर्तन म्हणजे हे सगळे ईश्वराचे अंश आहेत. उपाधीच्या दृष्टीने ईश्वराचे अंश आहेत. मम अंश जीव लोक, माझ्या अंश जीव आहे. म्हणजे तुमचा दोन अंश आहे, एक मांस अंश आहे आणि हरिवंश आहे. हरिवंश म्हणजे भगवंताचे तुम्ही अंश आहेत, खास भगवंताचे अंश आहे. आणि मांस रूपाने एक प्रवृत्ती दृष्टीने आई वडिलाचे अंश आहेत. पण आई वडिलाचा अंश काही खरं नसतं, पण मग काहीतरी निवड मूर्ख म्हणून आपलं काहीतरी म्हणायचं. आणि मग ज्याचा अंश असेल तिथंच रूपच होईल का नाही. मग आता तुम्ही ब्रह्माचा अंश असल्यामुळे, ईश्वराचा अंश असल्यामुळे तुम्ही ईश्वर होणारच की. किंतु सर्व प्रपंच का स्वरूप ईश्वर ही है. मग सगळ्या प्रपंचाचं स्वरूप कोण आहे? घरी येले समोर अनंत रूप अनंत वैशे. मग तुमचं रूप कोणाचं आहे? ईश्वराचं नाही. अनंत रूपामुळे ते आलंच की तुमचे, आणि हे तुमचं स्वरूप आहे. हा सो ईश्वर मैं हूँ या रीति से लय चिंतन जानिके तू कर. म्हणजे तो ईश्वर मी आहे, मग तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर, असं जर लय चिंतन केलं तर तो ईश्वर होते. आणि ईश्वर झाल्यानंतर पुढे धकायला वेळ नाही. ईश्वर झालं की पुढे धकायला वेळ नाही. आणि हे सगळे वृत्तीचे विचार आहेत, हे सगळे वृत्तीनं भाव करत चालायचं. आणि जसे जसे वृत्ती अभ्यास करी, जसे जसे वृत्तीचे अनुभूती वाढेल तस तस त्या वृत्तीची ठिकाणी शक्ती वेगळी राहते. ईश्वराचे जर तुम्ही झालात तर तुम्ही सर्वज्ञ आहात. ईश्वर सर्वज्ञ, आणि त्याच्या स्वरूपात मिसळ तुम्ही कसं होता सर्वज्ञ. आणि ते समुद्राची मोठी लाट म्हणून तुम्ही कोण झालात? मग ईश्वर बी गेला का नाही? मग तुम्ही मुळात झालं का नाही? हे ऐकायचं नाही, हे विचारांनी अनुभवायचं. हे ऐकून कळलं तेवढा भाग नाही, हे ऐकायचं आणि ह्याचा विचार करायचा. कारण विचाराशिवाय हातात येत नाही. सारी सूक्ष्म सृष्टि की अपंचीकृत भूत रूपता. नवीन हेडिंग बघ झालं ना. हा म्हणून आता थोडा विषय असा, हे हेडिंगाचा अर्थ सांगू. या सगळे जगताचे पंचभूत आत्मक सूक्ष्मता आहे. ते सगळे जगत पंचमहाभूतच आहे, आणि ते पंचमहाभूत ईश्वरापासून झाले. जयापासून सगळे महिमंडळ हे झाले. तो एकम बहु संप्रदाय, मी एक आहे पण अनेक रूपाने व्हा. ती माया उपाधीचा स्वीकार करून जो पण करून केली एक बायकून तिने एवढे वाढवले रे. आमचं तुकोबारांना करायचं खूप बसत भाषा काय म्हणतात, जो पण कारण आहे केली एक बायको आणि तिने एवढे वाढवलेले. आणि माऊली काय म्हणते, न पडता भरता दृष्टी व्याधी ही सकल सृष्टी. मालकाची भेट त्यांना पण जग तेच केलं. न पडता भरता म्हणजे आत्मस्वरूप, आणि हिचं तिचा संबंध आहे म्हणून न पडता. ही कोड फार मोठं महत्वाचं आहे. तो ते शिवला नाही, निवांत करून झाली पाहिजे. माऊलीच्या वयाचे ज्ञानवर आहे त्या 4 आहेत. तो ते शिवला वाद करून म्हणजे काय, आत्म्याचा आयुध्याचा संबंधच नाही. ती वांज आहे. वांज म्हणजे ती जवळ सत्वच नाही म्हणून वांज, त्याला अस्तित्व नाही म्हणून वांज. सावलेला अस्तित्व आहे का? सावलेला सत्व आहे का? मग देहाचा सावल्या संबंध आहे का? तसा आत्म्याचा आयुध्याचा संबंध नाही. अरे लय मजा आहे रे, सांगताना जर मजा आहे. अभ्यास करतो काय मजा असतात. अभ्यासमध्ये काय डोकं मूग बोलतं नाही, काळ पाडतं करायचं नाही.
काळं करू नको पांढरं करू नको. काही काळच करतात आणि काही पांढरच करतात आणि काही भगवच करतात. तुकोबार आहे तर भगवत सहज स्वार भगवत कुत्रे भगव असतात म्हणजे भगवती निंदा नाही, अधिकारावर बोलायचं. साधूच्या लक्षणामध्ये ते चुकीचंच आहे, पण व्यक्ती कायदा चुकीचा, कायदा आचरण करणं चुकीचे. तसं अभंग पाठ करणं चुकीचं का अभंगाचा अर्थ न करणं चुकीचं. अभंग पाठ करणं योग्य, पण त्याचा अर्थ मनाने लावला म्हणजे ते चूक झाली. मनाने अर्थ लावू नका, तिथं जे आहे तेच बोला. तसं तुम्हाला जे सांगितलं तेच अभ्यास करा, मनाचं काय विसरू नका. मग काय शक्य आहे मग हे मन काय मन फार वाईट. मन असून नपोषक तिन्ही हिंदवी तिन्ही लोक. मलाच सत्व नाही म्हणून नपोषक आहे, मलाला अस्तित्व नाही म्हणून नपोषक. पण ते तिन्ही लोकांना फिरवतं. कोणी कैलासला जातं, कोणी वैकुंठाला जातं, कोणी सत्य लोकांना जातं, कोणी नरकाला जातं. कोण हे जाणार? कोण आहे? मन का तुम्ही है ना? मन जाता का कशी बरी आहे त्याच्या गडगड काही सतत जाईल कशी. चोर उठून पोलिसाला मारायला लागला, शक्य आहे का? पोलीस मारेल चोराला का चोर मारेल पोलिसाला? असं जे म्हणून मनाला सत्व नाही, मनाला अस्तित्व नाही, म्हणून मन नाही तुम्हीच आहेत. मन नाही तुम्हीच आहेत, मन नाही तुम्हीच आहेत. कशावर? त्याचा अनंत तरंग आहे, तरी तुमचा तरंग आहे. अनंत मनाचे फवारे चालतात, पण तुम्ही जागेवर आहेत म्हणून तुम्ही केली. उगं मनाचे फवारे बघत राहावं लागतं, पण तुम्ही त्या फवाराकडून मना स्वर्ग एवढेच उलट झालं. हे फवाराला बघा रे, फवाराला बघा. उदासीन तो सती बोधा साक्षी. चिदानंद सांगितलं उदासीन तो सती बोधा साक्षी. जो उदास आहे म्हणजे विचाराने संबंध नाही देहात आणि मनाचा, तो उदास. संबंध नसणं म्हणजे उदास राहतो. उदासीन तो सती उदास आहे, तो संबंध नाही. बोधा म्हणजे ज्ञान, सत्य म्हणजे खरं, हे आहे साक्षीचं स्वरूप. मग सांग, हे सगळे मनाचे कोणतेही विकार मनात तुझे नाही. तुझ्याच सत्यावर मन नाचतंय, तुझ्या ते जागा म्हणून काहीच करू शकत नाही. त्याला गुरुजीने सांगावं, गुरुजीने सांगा. मध्ये माणूस सावलीचं डोकं धरायला निघाला, हाताला येईल ना सावली? नाही. काय झालं? आपली सावली आपल्या धरलं काय केलं? येईल सावली हाताला नाही, पण पटकन होते. सावलीचं डोकं धरू नको, तू नुसतं फिरव, ती आपोआप मारली. तसं मनाला आवडू नको, तुझं तू राहा, मला आपोआप मागत येतं. त्याच्या बाजूला नको, तुझ्या जागेवर आहे, त्या आपोआप येतं. कारण तुमच्यावरती जगले ना, जगले म्हणून मग तुमच्यावर तुम्ही सावली राहतं काहीच करत नाही. म्हणून काय हे सो ईश्वर
हाँ सारी सूक्ष्म सृष्टि की अपंचीकृत भूत रूपत. आता ही शरीराची जी माहिती आहे ती पंचमहाभूताचे ते अपंचीकृत आहेत म्हणजे मिसळलेले नाहीत वेगळे वेगळे आहेत. आता त्याची सृष्टी कशी निर्माण झाली ती पंचमहाभूतांना आकाराला कसे आले ते आकार निराकार कसं करायचं हे चिंतन वेळ आता याचं बघू देतो साधूचं काय खरे साधू वेगळे असतात त्यांचं एकच चित्त येतो हिताचा कळवळून पळती हाती काळा. खरा साधूचं वाक्य सांगतो मला येतो हिताचा कळवळा आणि पळती हाती काळा. काळाच्या हातात पडते म्हणून हे किव येते. हे सगळे काळाच्या हातात पडले जर स्वरूपाची ओळख नसेल तर. म्हणून हित त्यांना माहिती आहे यांच्या हिताची किव येते का अरे विनाकारण चालले तरी ते काळ काळ लागला. काळ खातो जात खातो करतो आयुष्य जात आहे काळ जपत सोयीचा घोर वाकाल ध्यानी रस राहिलीचे. आतापर्यंत आयुष्य गेलं खाल्लं काळ म्हणून साधूंच्या विचाराने वाटचाल करा. आता लई करायचं तुमचं माती पाण्यात मिसळत नाही माती घट मातीतच मिसळतो अग्नीत नाही मिसळत पाण्यात नाही मिसळत आणि पाण्यात मिसळत तर ते माती राहत नाही पाणी होतं है का. आणि हे आत्म्याचं स्वरूप आहे का अनात्म्याचं हे लय चिंतन करायचं आत्म्याचं का अनात्म्याचं. अनात्म्याचं आत्म्याला जन्म नाही ते लय कसंच करतात. आत्म्याला जन्म नाही त्याचा विकार कुठं आला ज्याला जन्मावर वाटतं त्याचा करता लय चिंतन. बघ आता ऐकत सोडून देतात.